मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी प्रचंड आक्रमक पवित्रा घेतलाय। मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यावर जरांगे ठाम आहेत। त्यासाठी ते गाडीत बसून मुंबईच्या दिशेने रवाना देखील झालेत। मला सागर बंगल्यावर गोळ्या घातल्या तरी बेहत्तर, पण सगळ्या सोयऱ्यांचा निर्णय घेऊनच मी माघारी येणार अशी भूमिका जरांगेंनी घेतली आहे। त्यांच्या राजकारणातून आपली वाळू सरकत चालली आहे अशा नेत्याला जरांगेंचा उपयोग करावासा वाटला। जरांगे त्यांच्या हिशोबाने चालताना आपण पाहतोय आणि सातत्याने सरकारवर आरोप करायचे, पण जर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की सरकारने प्रामाणिक प्रयत्न हे मराठा समाजासाठी असेल, ओबीसी समाजासाठी असेल, प्रत्येकाला न्याय देण्यासाठी नक्कीच वेळोवेळी केलेले आहेत आणि असा बालहट्ट कोणीही करू नये। जरांगेने देखील तो करू नये। आरक्षणाचा विषय हा क्लिष्ट विषय आहे, न्यायिक विषय आहे, विधानसभेमध्ये पारित झालेला आरक्षण आहे। अशा याच्यामध्ये वेळ देणं हे अतिशय गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।